आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते. सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते. नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी. जय जय महालक्ष्मी माता जग जननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी. महालक्ष्मी विविध स्वरूपा. महाकाली सरस्वती दुर्गा. वैष्णव देवी कामाक्षा. विंध्यवासिनी योग माया. तुम त्रिपुर सुंदरी माता. तुम क्षीर भवानी शुभदाता. तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या. तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या. तुम्हारी माया न जाए जानी. महालक्ष्मी जगत कल्याणी. तुम्हारी जय हो माता रानी. सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा. तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी. महालक्ष्मी जगत कल्याणी. तुम्हारी जय हो माता रानी. ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे. शेष सुरेश नारद गुण गावे तोरे. महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे. स्नेह भरा नाता.
माताश्री, हे रडणं आता बंद करा. आपण तर जाणताच की पिताश्रींना अश्रू कधीच आवडत नव्हते. ते तर सदा सर्वदा लोकांना रडवायचे. आणि आता मी त्यांचे राजसिंहासन सांभाळून माझ्या कर्तव्याचे पालन करेन आणि आपल्या शत्रूला रक्ताच्या अश्रूंनी रडवेन. परंतु मुला, तुला स्वतःची शिक्षा पूर्ण करायची आहे. गुरुकुलात परत जायचे आहे. नाही माताश्री, आता मी गुरुकुलात नाही जाणार. आता मी राज्याचा भार सांभाळेन. नारायण नारायण नारायण. मातेश्वरी, परत त्याच कुटील इतिहासाची पुनर्रचना. काय झाले देवर्षी? कोणत्या गोष्टीवर इतके निराश झाले आहात? मातेश्वरी, आपल्या हट्टी स्वभावामुळे असुरराज दुर्जयने आपले प्राण गमावले. आपल्या अंतापर्यंत शत्रुत्व नाही सोडले. आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती दुर्जयचा पुत्र भैरव करतो आहे माते. हीच तर असुर प्रवृत्ती आहे देवर्षी. पित्याचे शत्रुत्व मुलगा आणि पुत्राचा पुत्र सुद्धा निभावतो आणि वंशाच्या वंश संपून जातात, परंतु शत्रुत्वाचा अंत नाही होत. ह्याच गोष्टीचा तर खेद आहे मला माते. यापेक्षा अधिक खेद या गोष्टीवर झाला पाहिजे की हीच असुर प्रवृत्ती कधी कधी मानवजातीत सुद्धा उत्पन्न होत असते आणि समाप्तीला पोहोचत नाही. होय मातेश्वरी, जेव्हा मनुष्य अधर्माच्या मार्गावर पाऊल टाकतो त्यावेळी एखाद्या अंधाप्रमाणे त्याच मार्गावर मार्गक्रमण करत राहतो, जरी त्याला कितीही ठोकरा लागल्या तरी. पण तरीही माणसाकडून ही आशा असते की कधीतरी एका क्षणाला त्याचे डोळे उघडतील आणि जोपर्यंत मनुष्याची मानवता आणि धर्माची आशा पल्लवित होत राहते, प्रलय येत नाही. आपण धन्य आहात माते. नारायण नारायण. हे स्थान एक संस्मरणीय जनपद होता. राम, हीच आहे तारका. वैष्णवी, वैष्णव, वैष्णवी, या लहान वयात तुला खेळण्याचा आनंद लुटला पाहिजे आणि तू ध्यान लावून बसली आहेस. पिताश्री, सगळ्यात मोठा आनंद प्रभू सोबत ध्यान करण्यात आहे. मी प्रभूचे ध्यान करून त्यांचाच जप करत होते. श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रभू श्रीराम? होय माताश्री, मी श्रीरामाचे ध्यान लावून माझ्या मनाच्या चक्षुंनी प्रभूचे दर्शन सुद्धा केले. ह्याचा अर्थ आहे की प्रभूने त्यांच्या दर्शनाने तुला अनुग्रहित केलं आहे. होय पिताश्री, मी त्यांना राक्षसी तारकेचा वध करताना पण बघितले आहे. खरंच? हा तर खूप शुभ समाचार आहे. पिताश्री, अधर्मी राक्षसी तारकेचा वध बघताना मला खूप आनंद झाला. वैष्णव, अजून पुढे सांग. प्रभू श्रीराम आता काय करत आहेत?
सांगते माताश्री. यावेळी श्रीराम आपले भ्राता लक्ष्मणाबरोबर महर्षी विश्वामित्रांच्या यज्ञाची रक्षा करण्यासाठी त्यांच्या सोबत पवित्र स्थान सिद्धायतन इथे जात आहेत. पिताश्री, आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायला कधी जाणार सांगा ना. नारायण, बघितलंस माते, प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी देवी वैष्णवी किती व्याकुळ झाली आहे. होय देवर्षी, जेव्हा मानव अवतारात भगवान स्वतः धर्तीवर उपस्थित असतील तर कोणता श्रद्धाळू मानव, दानव किंवा देवता असेल ज्याचं मन त्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ होणार नाही. नारायण नारायण मातेश्वरी. ओम ह्रीम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा. प्रणाम गुरुदेव. आयुष्यमान भव. राज्याचा अधिपती असण्याच्या नात्यांनी मी राजा रत्नाकरांच्या नगरीवर आक्रमण करू इच्छितो. मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद द्या गुरुदेव. नाही राक्षसराज भैरव, गुरुदेव, माझा आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत आहे, परंतु रत्नाकरावर आक्रमणाची आज्ञा नाही देऊ शकत. का गुरुदेव, का का आपल्याला माझ्या भाऊबळावर, माझ्या शौर्यावर, माझ्या पराक्रमावर शंका आहे, संदेह आहे? नाही राक्षसराज भैरव, मी केवळ वैष्णवीच्या भयंकर मायावी शक्तीमुळे चिंतित आहे. राक्षसराज भैरव, महाराज दुर्जय महामायावी होते, परंतु वैष्णवीला ते आपल्या मायेच्या प्रभावाखाली नाही आणू शकले. उलट वैष्णवीच्या मायेच्या अधीन होऊन मृत्यूला सुद्धा अधीन झाले. मी ह्याचाच प्रतिशोध घेऊ इच्छितो गुरुदेव. अवश्य घ्या, अवश्य घ्या राक्षसराज भैरव, परंतु प्रतिशोधासाठी ही वेळ योग्य नाहीये. गुरुदेव, मी तर लवकरात लवकर वैष्णवीला नष्ट करू इच्छितो, पण आपण मला नपुंसकत्वाचा धडा देताय. मी स्वतःला थांबवू शकत नाही. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत स्वतःला थांबवले पाहिजे राक्षसराज. पण का गुरुदेव? कारण जोपर्यंत तपस्या होईपर्यंत आपण वैष्णवीपेक्षा जास्त शक्ती मिळवत नाहीत आणि तिला पराजित करण्यायोग्य बनत नाहीत, मी आपल्याला आक्रमणाची आज्ञा नाही देऊ शकत. ठीक आहे गुरुदेव, मी तुमचे म्हणणे योग्य रीतीने समजलो आहे. आता मी तपस्या करेन, सिद्धी प्राप्त करेन आणि त्या वैष्णवीकडून पित्याच्या हत्येचा बदला घेईन. हा, मला आशीर्वाद द्या गुरुदेव. आपली तपस्या फलदायी हो. प्रणाम गुरुदेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पिताश्री, माताश्री, आपण दोघांनी मला खूप खूप प्रेम दिले आहे. मुली, तू पण तर मुलीच्या प्रेमाने आमची झोळी भरली आहेस. वैष्णव, मुली तुझं प्रेम गोळा करत करत माझा पदर प्रेमाने भरभरून ओसंडून वाहतो आहे. आम्ही दोघेही तुझ्या प्रेमाने तृप्त झालो आहोत. माहिती आहे पिताश्री, त्यामुळे मी माझा अधिकाधिक वेळ तपस्येमध्ये घालवू इच्छिते. आता मी घोर तपस्या करणार आहे. घोर तपस्या? इतक्या लहान वयात? होय, परंतु ह्याची काय गरज आहे पुत्री? पिताश्री, तपस्या जी कोणत्याही आवश्यकतेनुसार उद्देशाच्या पूर्तीने केली जाते त्याचे स्थान तर खूप छोटे असते. तपस्या ही कोणत्याही स्वार्थाने नव्हे तर भक्तिभावाने केली पाहिजे. निस्वार्थ तपस्येची प्रतिष्ठा आकाशाला गवसणी घालते. पिताश्री, माताश्री, आपण आपल्या प्रेमाने आणि लाडाच्या बंधनाने तपस्येत बाधा तर नाही आणू इच्छिणार ना? नाही पुत्री. नाही मुली,
परंतु एक गोष्ट आहे मुली, जेव्हा तू तपस्येत खूप काळासाठी लीन झालेली असशील तेव्हा मला असे वाटेल जसे की आम्ही मुलीला गमावले आहे. वैष्णव, हो, माझी कूस, माझे हात आणि माझे ओठ तुझ्या स्पर्शासाठी आतुर होऊन जातील. तू आमच्या सोबत इथे असूनही आमच्यापासून लांब असशील. होय पिताश्री, या संसारात भक्तीचे रहस्य हेच आहे की तपस्या करणारा या संसारामध्ये राहतो सुद्धा आणि जगाशी नातं तोडतो सुद्धा. आणि जोपर्यंत मानव संसाराशी नातं तोडत नाही तर परमेश्वराशी नाते कसे जोडणार? हे देवी वैष्णव, आपण मानव शरीरात एक दिव्य आत्मा आहात. त्यामुळे आपणासाठी जगाशी नाते तोडणे सहज सोपे आहे. परंतु संसारी लोकांसाठी संसारातला मोह किंवा मुलीच्या ह्या प्रेमापासून दूर राहणे खूप कठीण आहे. माताश्री, असे रडून माझा रस्ता अडवू नका. मी मोठ्यातल्या मोठ्या संकटाला तोंड देऊ शकते, प्रलय पण मला थांबवू शकत नाही. पण मी माझे माता आणि माझ्या पित्याच्या अश्रूंचे बांध मी पार नाही करू शकत. वैष्णवी, जर तुम्हा दोघांची इच्छा नसेल तर मी तुमच्या दोघांच्या ममतेसाठी माझी तपस्या सोडून देईन. नाही वैष्णवी, नाही. आपल्या इतक्या मोठ्या बलिदानाचे उपकार आम्ही कसे फेडू शकणार आहोत? मुली वैष्णव, आपल्या कृपेचा भार माझ्या ममतेवर इतका आहे की मी 100 वर्ष सुद्धा तुझी तपस्या करत राहिले तरीही हा भार फेडू शकणार नाही. संतान माता पित्यावर कोणतेच उपकार करत नाही माताश्री. आपल्या पोटी माझे जन्म घेणे हे एक निमित्त आहे. आपली मुलगी बनून मी माझा प्रथम धर्म निभावला आहे आणि अधर्मी राक्षसराज दुर्जयचा वध करून मी माझा दुसरा धर्म निभावला आहे. माझे 2 सांसारिक उद्देश पूर्ण झाले आहेत. ह्या व्यतिरिक्त सुद्धा मला बाकी पण अनेक गोष्टींची पूर्तता करायची आहे. परंतु यासाठी अजून वेळ आहे. त्यामुळे मी तोपर्यंत माझ्या परमेश्वराची मला तपस्या करायची आहे. यासाठीच मी आपल्या दोघांकडे आज्ञा मागते आहे. नाही, असे रडून नाही माताश्री. छान हसून मला आज्ञा द्या. वैष्णवी, वैष्णव, माझी मुलगी.
शक्तिमान झालो, सर्व शक्तिमान झालो. मला सगळ्यात महान सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने माझी तपस्या सुफळ आणि संपूर्ण झाली. महाराज भैरवांचा 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 महाराज महाराज भैरवांचा महाराज भैरवांचा महाराज भैरवांचा महालक्ष्मी जय महामाया जय सिंधु सुता जय विष्णु प्रिया हम पे